दिशेनं रवाना झाले मंद मंद पावलांनी. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना पंचांची कामगिरी आपण पाहतोय सातत्यानं. सकाळच्या सत्रापासून आदरणीय पप्पू हिर सर या ठिकाणी करतायत आणि लेग अंपायरची भूमिका आदरणीय अब्दुल्ला यांच्या माध्यमातून साकारली जाते. त्या पंचांचे देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. YouTube लाईव्हची ही स्पर्धा आपण जर पाहिली तर सर्वच त्यांचे टीम यांचे देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करू. सकाळच्या सत्रापासून आपण सर्वजण आमच्याशी जोडलेले आहात. भावेश जी पष्टे यांच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा आणि अक्षय बागुल यांच्या माध्यमातून YouTube लाईव्ह हे आपण पाहतो. स्पर्श प्रोडक्शन या YouTube चॅनलला ही स्पर्धा लाईव्ह. एका बाजूला श्री चतुर्भुज, दुसऱ्या बाजूला SRD11. तर आपण पाहतोय अमृत गरज आणि अनिल भोईर सज्ज झाले पहिली जोडी खेळी करण्याकरता. पहिल्या षटकाची जबाबदारी घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय जगदीश सज्ज झाले. जगदीश जाधव. पहिलं षटक, पहिला बॉल, इथून मात्र सज्ज होऊया. डावखुरा फलंदाज पहिल्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचं रोखलं गेलंय. चेंडूनं गिरकी घेऊन अगदी फलंदाजाच्या जवळ थांबला आणि पहिला चेंडू निर्धाव स्वरूपातला संपून गेलाय. तर मात्र तुम्हाला 30 चेंडू मिळतील. मागची मॅच जर पाहिली जल्लोष होता मॅच मध्ये. पहिला चेंडू जो की निर्धाव स्वरूपाचा संपला गेला होता. दुसरा चेंडू सुद्धा त्याच लईवर टाकत असताना गोलंदाज जगदीश जाधव यांना आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव स्वरूपातले संपले गेलेत. गोलंदाजीचा खूप सारा अनुभव घेऊन इथे मात्र 40+ स्पर्धा ही आपण पाहतोय आणि तारुण्य सातत्यानं खेळलेलं क्रिकेट तो अनुभव यावेळेस जमिनीला चाटत चेंडू 38 सर्कलला क्लिअर करतोय. एक सिंगल धाव काढली गेली. 2 धावांचा मनसुबा घेतला गेलाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. तर आदरणीय वसंतजी आरे आपण कुठे असाल तर आपण आमच्याशी संपर्क साधा. वसंतजी आरे. यावेळेस चेंडू गेलाय उंचावर. फटका फसेल का? फटका फसला गेलाय. पहिल्या विकेटचा होईल पतन. 2 धावसंख्या असताना इथे मात्र फलंदाज हॅलो. खरं म्हणजे जगदीश हा 40+ क्रिकेट टुर्नामेंटमधला एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. त्याचा आपण पाहिलं असेल की मागे जेव्हा जय मल्हार या संघाने फायनल मारली होती त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर योगदान असेल तर ते जगदीशचं होतं. अतिशय भेदक गोलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर फायनल मारली होती आणि तोच आज जगदीश या ठिकाणी गोलंदाजी करत आहे आणि अक्षरशः चांगल्या चांगल्या बॅट्समनच्या दांड्या उडवल्या होत्या. आणि हा गोलंदाज म्हणजे अगदी सोपा समजून नये बॅट्समननी का त्यांनी चांगल्या पद्धतीने विकेट सुद्धा काढलेल्या आहेत आणि आपली गोलंदाजी ही नावाजलेली आहे हे सर्वांना कदाचित परिचित आहेच. यस नक्कीच त्याच गोलंदाजीचा उत्तम बघायला मिळतोय. मात्र यावेळी चेंडूला दिशा दाखवली आणि चेंडू जोपर्यंत अजूनही 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. आता काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. या वयात देखील एवढी सगळी रनिंग करणं खरं तर 3 धावा काढणं खूप थोडासा थकवेपणाचं जाणवतंय. मात्र 3 धावांनी धावफलक जर आपण पाहिला तर तो जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावर. शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. शेवटचा चेंडू ऑफ साइडने टाकला. फलंदाजाला काही समजलं नाहीये. 6 चेंडूंचा खेळ संपला. 6 चेंडू मध्ये 1 गडी बाद घेतला आणि धावसंख्या फक्त 5 या आकड्यावर. 5 या अंकाने सुरुवात झाली आहे. इथे मात्र पाहूया उर्वरित 4 षटकांमध्ये किती धावा जमा केल्या जातील. एका बाजूला आपण टीम पाहतोय जे की बॅटिंग करते SRD11 आणि दुसऱ्या बाजूला श्री चतुर्भुज.
तर अंबाडी येथे जी स्पर्धा झाली त्यामध्ये जगदीशानं उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला होता. तर त्या गोलंदाजीचं उत्तम प्रदर्शन आपण पाहिलं. फक्त 5 धावा दिल्या. एक फलंदाज देखील बाद घेतला, अमृत सारखा फलंदाज. आणि वन डाऊनचा फलंदाज आपण पाहू शकाल जो की राजन मैदानामध्ये गेला. आता मात्र राजन आणि अनिल यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. ज्या 5 धावा दिल्या त्याच्यामध्ये सुद्धा एका चेंडूवर 3 धावा धावून काढल्यात. बाकी तुम्ही बघा 5 चेंडूमध्ये केवळ फक्त 2च धावा दिल्या होत्या त्यांनी. पहिलं षटक आहे, पहिल्या षटकामध्ये म्हणजे हाणामारीच असतंय. नक्कीच 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असतात आणि अशा षटकामध्ये इतक्या कमी धावा देणं. आता मात्र गोलंदाजी मार्गवर आपण गोलंदाज महेश भुईर यांना पाहू शकाल जो की इतर टुर्नामेंट्स मध्ये खेळताना माऊली प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून खेळत असतो. अनेक मॅचेस म्हणजे पालघर जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, अशा जिल्ह्यांमध्ये अनेक दूरवरचा प्रवास करून अनेक बक्षीस आपल्या माऊली प्रतिष्ठान कुडूस संघाकरता ज्यांनी पटकावले. तो मात्र आज या ठिकाणी 40+ स्पर्धेमध्ये खेळताना आपण महेश भोईर यांना पाहू शकाल. तर पाहूया दुसऱ्या षटक घेऊन महेश भोईर सज्ज होईल. श्री चतुर्भुज या संघाच्या माध्यमातून फलंदाजी करता अनिल आणि राजन ही जोडी. पंचाच्या डावीकडनं गोलंदाजीचा मारा केला जातोय. पहिला चेंडू फसवला गेलाय, परतावं लागेल. थँक्यू धन्यवाद. हॅलो. मागच्या चेंडूमध्ये ज्या पद्धतीने राजनला म्हणजे अक्षरशः म्हणजे फसवलं, कारण जो शॉट त्यांनी मारला होता उत्कृष्टच होता, परंतु ज्या पद्धतीने फील्ड ठेवली आहे आणि त्याच्याकडे त्यांनी टोलावला त्याच दिशेने, म्हणजे फसवलं त्याला, जाळ्यात पकडलं त्याला. येस, कारण महेश भोईर सारखे फलंदाज जे की सर्व खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी बजावत असतात आणि क्षेत्ररक्षण कुठे लावावं, कोणत्या फलंदाजाचा फटका कुठल्या दिशेनं जाईल याचा मला वाटतं परिपूर्ण अभ्यास या ठिकाणी केलेला दिसतोय. नक्कीच 90च्या दशकामध्ये आपण पाहिलं तर शिकारी ज्या पद्धतीने टीमचं नाव गाजलं होतं, तसं 2000 सालापासून महेशचं नाव सुद्धा या ठिकाणी कुडूस परिसरामध्ये नाव आहे त्याचं क्रिकेट क्षेत्रामध्ये. निश्चितच एक चांगला संघ, कारण त्या संघासमोर अनेक संघांना देखील धूल चारलेला संघ आहे त्यांचा, जो की वैयक्तिक माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. मागच्या अनेक स्पर्धा मी पाहिल्या की त्यामध्ये सातत्यानं चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झाला. आज इथे मात्र 40+ मध्ये खेळताना इथून श्री चतुर्भुज संघामध्ये वर्णी त्यांची लागली गेली आणि चांगला खेळ करतायत सर्व टीम आपण पाहतोय. यावेळेस आलेला फटका, चेंडूवर केलेला प्रहार फसला जाईल का, टिपला गेलाय झेल, माघारी परतावं लागेल यावेळेस जॉन्टी यांना. मगासपासून आपली एकच चर्चा आहे की आपण कॉमेंट्री बॉक्समधून सतत सांगत आहोत की या ग्राउंडवर मोठे फटके सध्या येत नाहीयेत, वातावरण बदली झालेलं आहे. जे बॉल तुम्हाला मिळतात खेळण्यासाठी तुम्ही ग्राउंड शॉट मारा, गॅप शोधा, टेक्निकल बॅट्समन म्हणून तुम्ही शोधा. आणि त्यांनी हे जे रन बनवलेले आहेत मागचे आपण लो स्कोरिंग बघितलं, 35 रन सुद्धा करून दिले नाहीयेत या ठिकाणी. म्हणजे अशा टीमने या ठिकाणी आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की कसा स्कोर या ठिकाणी असायला पाहिजे, कशा पद्धतीने खेळलं पाहिजे. यस, नक्कीच, कारण धावा पूर्णपणे रोखवल्या गेल्यात. या चेंडूवर एक धाव
ग्रीन नेटला त्याच्या संपर्कात चेंडू येईल तर 1 धाव, ग्रीन नेटच्या जर बाजूला गेला तर 2 धावा असं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलंय. पहिल्या षटकामध्ये धावा ज्या दिल्या होत्या 5 धावा ते मात्र पूर्णपणे रोख लावली होती महेश भोईरनं, आणि आता मात्र एक धाव जी की डिक्लेअरच्या माध्यमातून दिली गेली. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकला गेलाय. म्हणजे 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली जी की डिक्लेअरच्या स्वरूपातली आपण पाहिली महेश भोईरच्या माध्यमातून. 2 महत्वाच्या विकेट काढल्या गेल्यात. काय उत्तम नमुना, उत्तम प्रदर्शन गोलंदाजीचं आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू टाकताना मात्र इथे पंच आमच्याकडे वळत असताना समांतर रेषेमध्ये हात गेलेत पंचांचे. एक अवांतर स्वरूपाची धाव, म्हणजे 5 चेंडू मध्ये 2 विकेट आणि 2 धावा असं समीकरण फक्त दिलं गेलंय जे की महेश भोईर याच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू बाकी आहे. धावफलक 7 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. ऑफ साईडला तटावलेला हा चेंडू क्षेत्ररक्षण झालंय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेला आपण पाहतोय. एक सिंगल या ठिकाणी काढली गेली आहे. एका सिंगलच्या माध्यमातून या ठिकाणी समाप्ती होईल दुसऱ्या षटकाची. 12 चेंडूचा खेळ संपला. SRD 11 संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 बाद 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. खरं म्हणजे असं महेशकडे बघितलं तर महेश हा एक व्यावसायिक खेळाडू आहे आणि त्याच्याकडे पूर्ण अनुभव आहे की कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे, आणि हा ग्राउंड त्याच्यासाठी नेहमीच खेळत असतो. या ग्राउंडवरती त्याची प्रॅक्टिस सुद्धा झालेली आहे. त्याला इथल्या ग्राउंडचा अभ्यास आहे, त्याच्यामुळे त्या पद्धतीने तो गोलंदाजी करत आहे. आता त्यांनी जे चेंडू टाकलेत अतिशय वेगवान होते, परंतु एक दिनेश सारखा खेळाडू ज्याने या ग्राउंडवरती तो सुद्धा प्रॅक्टिस करतोय, त्याला सुद्धा या ठिकाणी चकमा दिलेला आहे. हे विशेष आहे. म्हणजे यामुळे येणारे मला वाटतं दुसरी परत गोलंदाजी जेव्हा देण्याची वेळ येईल तर मला वाटतं त्याला संधी देण्यात येईल असं मला वाटतंय. यस, निश्चितच दोन्ही षटकं चांगली पडलेत. म्हणजे जगदीश जाधव यांनी सुद्धा पहिलं षटक चांगलं हाताळलं. केवळ 5 धावा दिल्या, 1 विकेट काढली. दुसऱ्या षटकाचा विचार केला फक्त 3 धावा खर्च झाल्यात आणि 2 विकेट काढल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन गोलंदाज हेमंत यांना आपण पाहू शकाल. हेमंत पाटील जे केसरी चतुर्भुज संघाच्या माध्यमातून ते मात्र फलंदाजी करण्याकरता दिनेश आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वतःला थांबून ठेवत असताना यावेळी डिक्लेअर मध्ये एका धावेनं धावफलक निश्चित रूपाने पुढे जाईल. 9 या आकड्यावर आता जाऊन पोहोचलाय. 3 बाद 9 अशी धावसंख्या. अनिल भोईर यांना आपण एका बाजूला पाहू शकाल, दुसऱ्या बाजूला दिनेश पाटील चावे येथील खेळाडू आहेत. मला वाटतं की या ग्राउंडवरती 40-45चा टार्गेट जो दिला जातो हा एक फायटिंग स्कोर आहे, कारण या ठिकाणी मोठे फटके बघायला मिळत नाहीयेत. म्हणून मोठ्या फटक्यांकडे न जाता ग्राउंड शॉट मारण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला जे रन्स येतील. निश्चितच मोठे फटके खेळण्यामध्ये एक रिस्क सुद्धा असते. विकेट पडल्या जात आहेत. इथे तुम्हाला ग्राउंड शॉटवर निश्चित रूपाने चांगली धावसंख्या उभी राहील. चांगले गीत आमच्या डीजेच्या माध्यमातून ऐकलं. थँक्यू सो मच. सकाळच्या सत्रापासून चांगली गाणी त्यांच्या माध्यमातून आपण ऐकत आहात. ते मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित पष्टे सज्ज झालेत आता खेळ करण्याकरता. गाई करा, अंधार होत आहे. यस, वेळेचा विचार केला 5:11 झालेली आहे. तिसरं षटक आता मार्गस्थ आहे आणि आपल्याला पुढचा सामना जर खेळवायचा असेल तर घाई करणंच आहे. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न, 2 धावा यशस्वी पूर्ण. चेंडूची फेक, गोलंदाजांना चेंडू पकडणं गरजेचं आहे. एक जिथे धाव होती तिथे मात्र कुठेतरी 2 धावा आता कंप्लीट केल्या. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक आता 12 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 12 धावा पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलं, पहिलं षटक 5 धावा, दुसरं षटक 3 धावा, अशा पद्धतीचा एकदम कमी स्कोर. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न झाला होता, उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव
इथे फलंदाजांना देऊन जाईल. एका एका धाब्याने धावफलक आपण पाहूया जाऊन पोहोचलाय तो आता 13 या आकड्यावर. तर या सिकंदर पटेल ग्राउंडचे मालक आदरणीय सन्माननीय मोसिमजी पटेल साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत मंचावरनं. ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खूप चांगलं मैदान यांच्या माध्यमातून उपलब्ध झालं. कुडूस संघाचे अनेक खेळाडू आपण पाहतोय ज्यांच्याकरता खूप महत्वाचं आहे हे मैदान. आपल्या घरचं, आपल्या अतिशय अनुभवाचं हे मैदान, आणि ते मैदान उपलब्ध झालं आदरणीय सन्माननीय मोसिमजी पटेल याच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. तर धावसंख्या आता 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 षटकांचा खेळ. पहिलं षटक जगदीश जाधव यांनी हाताळलं. दुसरं षटक महेश भोईराला. तिसऱ्या षटकाला पुन्हा हेमंत पाटील यांना आपण पाहिलं. आणि चौथ्या षटकाची जबाबदारी घेऊन पुन्हा एकदा ज्यानं दिल्या होत्या फक्त 3 धावा आणि विकेट सुद्धा काढल्या होत्या तो महेश भोईर यावेळी सज्ज झालाय. व आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्याकरता अमित हे मात्र सज्ज असतील ऑन स्ट्राईकला. पहिला चेंडू गेलाय उंचावर. क्षेत्ररक्षकापासून थोडा लांब राहिला चेंडू आणि मात्र डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा या ठिकाणी मिळतील. 3 षटकांचा खेळ संपला. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर 2 धावा काढल्या गेल्या. धावफलक जर एकूण पाहिला तर 17 या आकड्यावर जाऊन पोहोचला SRD 11 टीम. आपण एका बाजूला पाहतोय श्री चतुर्भुज टीम जी की फिल्डिंग करते. पाहूया किती धावा या मात्र फाईट करण्याकरता उभ्या असतील संघासमोर. किती धावांचं आव्हान उभं असेल. 30-40 धावा सातत्यानं उल्लेख आमच्या माध्यमातून होतोच, परंतु यावेळेस जमिनीला चाटत चेंडू मात्र सीमारेषा पार केली. चेंडू चौकारा करता निघून जातोय. 4 धावा. थँक्यू धन्यवाद. ते मात्र चेंडू चौकारा करता निघून गेला. अनेक प्रेक्षक मात्र आपण पाहतोय जे की ज्यांना खुर्च्या मिळाल्या ज्याच्या खुर्चीमध्ये बसून, काही जण अगदी मैदानाच्या त्या साईडने बघितलं, काही जण बांधावर बसून, अगदी भिंतीवर बसून, तर काही जण मात्र उभ्याने या स्पर्धेचा आनंद घेत असताना ही 40+ स्पर्धा मात्र एक असते ही मात्र प्रेक्षकांच्या उपस्थितीनं. ते मात्र तेवढाच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंचा. नक्कीच. प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी डॉक्टर सुद्धा या ठिकाणी क्रिकेट सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा खूप धन्यवाद. यस, जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. मोठं रनअप घेऊन महेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा चेंडू हाताळण्याकरता. चेंडू उंचावर गेलाय. घेतलेली रिस्क. बॉलर महेश भोईरच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद. थँक्यू सो मच DJ हरीश. आपल्या माध्यमातून चांगली गीत हे मात्र वाजली जात आहेत. तर राम शिंदे हे फलंदाज आपण आता पाहू शकाल. चांगला चेंडू हाताळला होता महेश भोईरनं आपल्याच फॉलोथ्रू मध्ये. स्वतःच्याच हातामध्ये चांगला झेल पकडला गेला. नवीन फलंदाज राम शिंदे सज्ज झालेत खेळ करण्याकरता. महेश त्यावेळेस काय
वेग आहे गोलंदाजीचा, सातत्यानं या मैदानावर चेंडू जेव्हा पडतो ना तेव्हा मात्र सरळ डायरेक्टली विकेट किपर आणि यष्टीरक्षक म्हणजे गोलंदाजाचा आरसा असं नेहमी म्हटलं जातं या टेनिस क्रिकेटमध्ये. नक्कीच, कारण आपण सकाळपासून पाहतोय की गोलंदाजांचाच आजचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. सातत्यानं गोलंदाज चमकलेत, कारण ते मात्र पंच आमच्याकडे वळतात. खराब चेंडूचा इशारा येतोय, कारण षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक बघायला मिळाली नाही मैदानाच्या आतमध्ये, पण विकेट हॅट्रिक बघायला मिळाली. नक्कीच, म्हणूनच म्हटलं की आजचा दिवस हा गोलंदाजीचा दिवस आहे आणि त्यात ही 65 वर्षाच्या एका खेळाडूने म्हणजे तात्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष तात्या यांनी स्वतःनी हॅट्रिक घेतली. येस, नक्कीच दत्ता सजगीर सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा त्यांना दिला. इथे विकेट परतावं लागेल. तर नामदेव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. धावफलक SRD 11 संघाचा जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावर. 22 धावा धावफलकावर उभ्या राहिल्या. चौथं षटक यावर महेश भोईर याचं पाहतोय. त्यावेळेस यष्टी रक्षकाकडनं झालेली चुकीला या ठिकाणी माफी मिळणार नाहीये. 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि या 2 धावांनी धावफलक आता 24 आकड्यावर जाऊन पोहोचला. 4 षटकांचा खेळ संपला. शेवटचे 6 बॉल. तर साई बालाजी टीम आणि शिकारी स्पोर्ट्स कुडूस दोन्ही संघाचे कर्णधार आपण पहिली इनिंग झाली की लगेचच नाणेफेकी करता या ठिकाणी यायचंय. श्री साई बालाजी आणि शिकारी स्पोर्ट्स कुडूस. शिकारी स्पोर्ट्स कुडूसनं 2 मॅच जिंकल्यात त्या मैदानावर. या मैदानावर त्याचा खेळ कसा होईल हे मात्र पाहूया. कुणाची शिकार केली जाईल, साई बालाजी टीमची शिकार केली जाईल की साई बालाजी शिकारीची शिकार करेल हे मात्र पाहणार आहोत यानंतरच्या मॅच मध्ये. खरं म्हणजे साई बालाजी ही 2020 ची प्रथम जी टुर्नामेंट झाली 40+ क्रिकेट प्रीमियर लीगची, त्याची ती फायनल म्हणजे विजेता टीम होती ती. आणि आता यावेळेस सुद्धा आपण पाहूया यावर्षी काय करते ती टीम. यस, गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक हाताळण्याकरता दीपक पाटील सज्ज झालेत. पहिला चेंडू संधी आहे स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये. तर योगेश झिंजाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय, ज्यांना खेळ करावा लागेल. कारण संघाची धावसंख्या SRD संघाची धावसंख्या जर पाहिली 24 या आकड्यावर आता आहे आणि शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामधल्या पहिल्या चेंडूवर विकेट काढली गेली. 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. मला वाटतं अजूनही त्यांच्याकडे SRD कडे संधी आहे या म्हणजे ओव्हरमध्ये. जर 10 रन्स जर त्यांनी जोडल्या तर एक फायटिंग स्कोर नक्कीच उभा राहू शकतो. आणि तेही सुद्धा 35 रनचं आपण मॅच बघितली, करून दिले नाहीयेत आपल्या या कुडूस संघाने. तर नक्कीच इथे मात्र एक सिंगल या ठिकाणी काढली जाईल. एका सिंगल धावेच्या माध्यमातून धावफलक 25 या आकड्यावर आता जाऊन पोहोचला. 4 बॉल, शेवटचे 4 बॉल. तर साई बालाजी आणि शिकारी स्पोर्ट्स कुडूस दोन्ही टीम तयार राहा. यावेळेस चेंडू गेला उंचावर, चेंडूला उंची जास्त आहे, लांबी कमी, झेल घेतला गेलाय, परतावा लागेल, फलंदाज बाद.
आतापर्यंत आपण पाहिले की जेवढ्या विकेट्स पडल्या त्या कॅचच्या रूपाने गेल्यात, ते पण वर मारण्याच्या नादामध्ये. ग्राउंड शॉट पाहायला मिळत नाही या ठिकाणी. काय म्हणाल तुम्ही? कारण एवढे गॅप आहेत या ठिकाणी. ऑफ साईडला एवढा सुंदर फटका मारल्यानंतर चौका मिळू शकतो, मागे डिक्लेअर झोन आहेत, 2 रन 1 रन या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे हे चान्स का घालवतात? कारण बॉलर जरी कितीही चांगला असला तरी त्याला कट मारणं किंवा ग्राउंड शॉट मारणं तरी आपण मारू शकतो. प्रत्येक बॉल हे हवेत मारण्याच्या नादामध्ये विकेट गेलेले आहेत. काय म्हणाल? येस, नक्कीच. कारण ऑफ साईड सुद्धा जर पाहिली तर चौकार सुद्धा आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं, त्यासोबत पुन्हा एकदा सातत्यानं मोठे फटके, आणि इथे मात्र सातत्यानं परतावं लागेल. थँक्यू थँक्यू, धन्यवाद. इथे तर 9 विकेट आतापर्यंत पडल्या गेल्या. शेवटची विकेट आहे आणि विकेट हॅट्रिकची सुद्धा संधी आहे. बरोबर आहे. बॉलरला विकेट हॅट्रिकची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. पाहूया बॉलर काय करतो. सकाळीच हॅट्रिक झालेली आहे आणि आता पुन्हा एकदा हॅट्रिकची नोंद या ग्राउंडवर होते का? येस, दीपक पाटील यांना आपण पाहू शकाल, जे की गोलंदाजी ते मात्र रनआउट, टीम ऑल आउट झालेली आपण पाहिली. हॅट्रिक जी की एलबीचा अपील केली गेली होती, एलबी फेटाळली, मात्र त्यानंतर धाव काढत असताना ही रनआउट स्वरूपातली विकेट. तर 3 चेंडूंवर बॅक टू बॅक 3 विकेट दीपक यांच्या सुद्धा नावी लागल्या गेल्यात. धावफलक 25 या आकड्यावर आहे. जिंकण्याकरता 30 बॉल 26 धावांची आवश्यकता. चेंडू कलेक्ट करा, चेंडू घ्या तात्या, चेंडू आणि पंचांना पाणी सुद्धा द्या. राजन चेंडू चेंडू चेंडू. जिंकण्याकरता 30 बॉल 26 धावांची आवश्यकता. तर साई बालाजी आणि शिकारी स्पोर्ट्स कुडूस पुन्हा एकदा लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. थँक्यू थँक्यू, धन्यवाद. या महाराष्ट्राचा राज्यदैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तात्या 2 मिनिटं इकडे या. प्रकाशजी, तर साई बालाजी आणि शिकारी स्पोर्ट्स कुडू दोन्ही कर्णधार संपर्क साधा लवकरात लवकर. चला बॅट्समन, फास्ट फास्ट फास्ट. टीम श्री चतुर्भुज सामना खेळवायचा आहे, याची नोंद घ्यावी सगळ्यांनी. पंच घाई करा पंच. चला बॅट्समन फास्ट मैदानाच्या आतमध्ये जा. 26 धावा जिंकण्याकरता गरजेच्या 30 चेंडू तुमच्याकडे असतील. चला फास्ट. क्षेत्ररक्षण लगेच सजवलं गेलंय. मॅच झाल्यानंतर चेंडू लगेच आपल्यापर्यंत कलेक्ट करा.
तर आदरणीय रज्जाकभाई मेमन यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. चला साई बालाजी आणि शिकारी स्पोर्ट्स कुडूस यानंतर होणारा सामना फास्ट घ्यावा लागेल. दोन्ही टीमला सहकार्य करा. लगेच टॉस होईल समोरच मंचाच्या. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल. पहिल्या चेंडूवर कुठेतरी चेंडू उंचावर गेला होता. एक सिंगल धाव या ठिकाणी काढली गेली. गोलंदाजाचं नाव अमृत घरत यांना आपण पाहू शकाल. चला शिकारी 11 शिकारी स्पोर्ट्स कुडूस आपल्याला कर्णधार बोलावतायत, त्यामुळे सगळ्यांनी इथे मंचाच्या समोर जमा. शिकारी स्पोर्ट्स कुडूस सर्व खेळाडूंनी शिकारी स्पोर्ट्सच्या सर्व खेळाडूंनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. तर योगेश आणि हेमंत ही जोडी आपण पाहतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. ते मात्र फलंदाज बाद करण्याची संधी होती, मात्र संधी गमावली गेली आणि एक सिंगल काढली गेली. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. धावफलक दोन्ही आकड्यावर जाऊन पोहोचलाय. चला दोन्ही लगेच नाणेफेक करून घ्या. मी तात्यांनाच विनंती करतो. चला साई बालाजी संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. शिकारी स्पोर्ट्स कुडूस कर्णधार या लवकरात लवकर लगेच नाणेफेक होईल. कुठलाही वेळ दौडू नका, कारण संध्याकाळच्या सत्राकडे आपण जातोय आणि सर्व 40+ खेळाडू आहेत, त्यामुळे निश्चित रूपाने वारंवार आपल्याला सांगावं लागणार नाही याची दक्षता घ्या. पुढचा बॉल. तर आदरणीय सन्माननीय रज्जाकजी मेमन सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी या मंचावर होतोय. तात्या प्रतिष्ठान आयोजित 40+ क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय प्रकाशजी शेट्टे तात्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मेमन साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान होतोय. हार्दिक हार्दिक एस YouTube लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण हे पाहतो क्षणचित्र टिपलं जातंय. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. एका षटकाची झाली आहे समाप्ती. धावफलक पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती, दुसरा चेंडू डॉट गेला होता, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर 2 धावा आणि त्याच्यानंतर 1 धाव. 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. 5 धावा या ठिकाणी धावफलकावर लागल्या गेल्यात. चौथ्या चेंडूवर विकेट पडली आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये एका 5व्या चेंडूवर 2 धावा, त्याच्यानंतर 1 धाव. चला घाई करा, फास्ट फास्ट. चला शिकारी स्पोर्ट्स कुडूस पुन्हा एकदा पुकार देते तुम्हाला. चला टॉस करून घ्या. कारण 5:31 म्हणजे 5:30 वाजलेले आहेत आणि अमित पष्टे यांना आपण पाहतोय. पहिला बॉल निर्धाव स्वरूपातला संपला गेलाय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन अमित पष्टे यांच्याकडे दिलेली जबाबदारी. लो स्कोरिंग मॅच आहे, पण बॉलर लोकांनी मात्र या ठिकाणी दोन्ही बॅट्समनला जखडून ठेवलेलं आहे. यस, निश्चितच कुठलेही हात खुले करण्याची संधी नाहीये. परतावं लागेल. चुकी
इथे जी झाली त्या चुकीला माफी नाहीये. यावेळेसचा फटका, चेंडू गेलाय उंचावर, झेलची संधी आणि टिपला गेलाय कुठेतरी, एक थोडा खाली पडला, पुन्हा एकदा पकडला गेला झेल. थँक्यू. 26 धावा जिंकण्याकरता चला आले का दोन्ही टीम, साई बालाजी आणि शिकारी स्पोर्ट्स कुडूस. तर अमित पश्चे याला आपण गोलंदाजी मार्कवर पाहू शकाल. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय, महेश भोईर. सातत्यानं खूप मोठे फटके खेळण्यामध्ये अनेक संघांना अनेक गोलंदाजांना ज्यांना पराभवाची धूळ चारलेली आहे, षटकार चौकार मधण्यामध्ये माहीर तो मात्र महेश भोईर सज्ज झालाय. यावेळेस गोलंदाजाचा अमित पश्चे याला आपण पाहू शकाल. हळुवार पद्धतीचा चकवणारा चेंडू टाकला होता, तेवढाच साजेशी खेळी, 2 धावा या ठिकाणी मिळतील. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल, तो मात्र 27 या आकड्यावर, सॉरी 7 या आकड्यावर. 26 धावा करायच्या आहेत, 7 आकड्यावर धावफलक गेलाय. चला यानंतरचा काय निर्णय असेल तो दोन्ही टीम आपण ठरवून, आणि तर 26 धावा करायच्या आहेत आणि 7 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, 5वा बॉल. यावेळेस मात्र महेश भोईरनं ते गुडघाट एक तमाशा देख, इथे मात्र 2 धावा मिळतील या चेंडूवर. जुना चेंडू, 1 धाव ना, काय 1 धाव 2 धावा, जो काय 1 धाव, पंचांचा इशारा येतो 1 धाव. डायरेक्टली त्या बाजूने गेला चेंडू. आठ या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू, 26 धावांचा आव्हान, धावफलक 8 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. दुसरा षटक या चेंडू नंतर मात्र संपलं जाईल. फुल टॉस वर केलेला प्रहार, चेंडू धावणार नाहीये, चेंडू गेलाय, षटकार. तर खूप वेळानंतर षटकार बघायला मिळाला. महेश भोईर आधीच तयार राहिला होता, चेंडू झपकन आला आणि त्या चेंडूला झपकन षटकाराकरता पाठवलं गेलं. या षटकाराच्या माध्यमातून 12 चेंडूंचा खेळ संपला, धावफलक 14 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. तर योगेश आणि महेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असतील. जॉन्टी, मुजम्मिन पटेल, ठीक आहे, जॉन्टी या नावानं ओळखले जातात. स्ट्राईक रोटेट केली, महेश भोईरला आणलं गेलंय स्ट्राईकला. खूप वेळानंतर षटकार बघायला मिळाला आणि तो सुद्धा खूप चांगला षटकार बघायला मिळाला. जसा चेंडू आला तसा अगदी डायरेक्टली सीमारेषेच्या पलीकडे धाडला आणि धावफलक मात्र 15 या आकड्यावर धावून पोहोचलाय. नक्कीच
गेल्या 3 सामन्यांपासून पाहत होतो की षटकारांचा पाऊसच बंद झाला होता. यावेळेस आता पुन्हा एकदा हवेत झेल आणि झेल बाद. यावेळी मात्र महेश भोईरला परतावं लागेल. येस, सुंदर झेल टिपला गेला. आदरणीय दिनेश पाटील यांच्याकडून सुंदर झेल घेण्यात आलं आहे. त्यासाठी त्यांना बक्षीस आलेलं आहे सचिन पष्टे यांच्याकडून, संघ मालक तात्यांकडून. येस, सचिनजी पष्टे यांच्या माध्यमातून आले बक्षीस. ते मात्र पाहूया 15 या आकड्यावर धावफलक आहे. 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल. वेळेस चांगला प्रहार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत आणि एका सिंगल धावेनं निश्चित रूपानं विजयाच्या दिशेनं वाटचाल करू शकतो आता संघ. एका बाजूला श्री चतुर्भुज संघ आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला SRD 11. ते मात्र चेंडू निघून गेला चौकारा करता. झेल घेण्याची पुन्हा एकदा संधी होती, परंतु त्यांना झेल पकडण्यात जमलं नाही आणि 1 बाउन्स हा चौका गेलाय. साई बालाजी, शिकारी स्पोर्ट्स कुडूस, कर्णधार या. तर YouTube लाईव्हच्या माध्यमातून नाणेफेक आपण निश्चित रूपानं होतोय. या जिजाऊ संघटना महाराष्ट्र राज्याचे कुडूस शहर प्रमुख आदरणीय सन्माननीय नौशादजी शेख ज्यांचा जन्मदिवस सुद्धा आहे, तर त्या नौशादजी शेख यांच्या शुभ हस्ते या सामन्याची पुढच्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यस, नाणेफेक होते. आदरणीय सन्माननीय नौशादजी शेख ज्यांचा जन्मदिवस सुद्धा आहे. काटा इज कॉलिंग. आणि इथे साई बालाजी टीम नाणेफेक जिंकते. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संध्याकाळचं सत्र आहे. मी नौशादजी शेख सरांना जन्मदिवसाच्या प्रथमतः खूप खूप शुभेच्छा देतो आणि विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच 40+ क्रिकेट प्रीमियर लीग 2023 तात्या प्रतिष्ठानकडून जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नौशाद शेख यांना. या 4 धावांची गरज आहे जिंकण्याकरता श्री चतुर्भुज संघाला. 4 धावांची गरज. शेख यांचं सत्कार व सन्मान या ठिकाणी होत आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य कुडूस शहर प्रमुख YouTube लाईव्ह यांना सुद्धा विनंती करतो आपण सन्माननीय नौशादजी शेख सरांचं 4 धावांची गरज आहे जिंकण्याकरता. 4थं षटक आपण हे पाहू शकाल. अविनाश पष्टे मात्र तंबूच्या आसऱ्याला आता परतले जातील. नवीन फलंदाज दीपक पाटील यांना आपण पाहू शकाल. तर नाणे येथील विकासजी पाटील आपणाला ग्राउंड क्रमांक 2 वरती दिनेश खिलारे हे आपली वाट बघतात तिकडे. तर आता मात्र 3 धावांची गरज चतुर्भुज श्री चतुर्भुज संघाला जिंकण्याकरता आपण पाहतो. SRD 11 टीम कुठेतरी पराभवाची छाया आपल्यावर येते का हे मात्र बघावं लागेल. विकेट काढणं हेच मात्र या ठिकाणी तुमचं अस्त्र या ठिकाणी असणार आहे. ते मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला गेलाय.
चौथं षटक हे आपण पाहू शकाल. चौथ्या षटकामध्ये 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत, म्हणजे 9 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे, ते मात्र श्री चतुर्भुज संघाला जिंकण्याकरता. तर फसवा चेंडू टाकला गेला आणि त्या चेंडूवर मात्र सेफ फटका. 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने दाखवलं का आता 24 आकड्यावर जाऊन पोहोचेल. 8 बॉल 2 धावांची गरज. चला मॅच स्पीडअप करा फास्ट. यावेळेस मात्र खराब चेंडू आणि मागची एक डिक्लेअरची एकूण 2 धावा आणि आता सामना मात्र बरोबर झालाय 25 धावा आणि हे सामना जिंकलाय. 2 धावा मिळाल्या आणि इथे टीम श्री चतुर्भुज संघ विजय होतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्याची मॅन ऑफ द मॅच तर या सामन्याची मॅन ऑफ द मॅच घेण्या